असतात. करण भोईर असतील, त्यांचेच बंधू पुनीत, 10व्या खेळाडूच्या भूमिकेत प्रणित असतील, एका बाजूला अथर्व असतील, एका बाजूला अक्षय गोवळकर आणि केतन. रोहिल मात्रे गोलंदाजी मार्कवर. यावेळेस जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली. या सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते पुढे, ती म्हणजेच 3 वरती. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला आतापर्यंत 2 चेंडू आणि 3 धावा. रोहिल मात्रे येस ऑल राईट. गुणलेखनात मात्र व्यत्यय होता इथे. मात्र अनिकेत यांनी पुन्हा एकदा करेक्शन केलंय. 4 धावा फलकावरती 2 चेंडूंचा खेळ झालाय. यावेळेस अतिशय चांगला चेंडू. जर चेंडूचा टप्पा पडला तर रोहिल मात्रे फलंदाजासाठी कर्दनकाळ सातत्याने असतो. तर जाऊया मॅचकडे. इथून जर आपण पाहिलं तर स्कोर कार्डला पुन्हा एकदा चेंडू पायावर जाऊन आदळला, जिथून सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 5 धावा. चेंडूंचा खेळ देखील जर आपण पाहिला तर आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4 चेंडू आणि 5 धावा अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला माकुणसर संघ नाणेफेक जिंकला आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर ज्यांनी प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं, बॅटिंग करण्यासाठी आमंत्रण दिलं किंगफिशर बोईसर या संघाला, आणि बॅटिंग करत असताना 4 चेंडूंचा खेळ पूर्ण होताना 5 धावा देखील लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा पंचांनी बोट आकाशाकडे उचललंय की यस 6 चेंडू मात्र नो असेल आणि या 9 चेंडूंना 1+1 अशा मात्र 2 धावा मिळतील. या धावसंख्या 2ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतील फलकावरती. जर आपण तपासून पाहिल्या तर 7 ऑन द स्कोर कार्ड, 7 धावा. 4 चेंडूंचा खेळ झालाय, 7 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. डाव्या हाताचा फलंदाज दीपक आपल्याला पाहायला मिळतील आणि रोहिल मात्रे गोलंदाजी मार्कवर. काही चेंडू हाताळलाय, परंतु पंच श्रीकांत भोईर मात्र वळतायत आणि कॉमेंट्री बॉक्सला अभिवादन करतायत की या 7 चेंडू मात्र खऱ्या अर्थानं डाव्या अष्टीच्या खूपच बाहेर, तर हा चेंडू वाईड असेल. पंचांच्या डावीकडून उजव्या हातानं गोलंदाजी करण्यासाठी रोहिल मात्रे खराब गोलंदाजी करतोय. खऱ्या अर्थानं थंडीचा ओघ वाढलाय की काय, खऱ्या अर्थानं चेंडूची मात्र जी फर आहे, नवीन कोरा चेंडू हाताळणं ही देखील एक टेक्निक आहे. सहजरित्या तुम्ही अगदी पहिल्याच षटकात वेगवान चेंडू हाताळतात बरोबर आहे, परंतु चांगली लाईनवर लेंथ देखील असणं तेवढीच महत्त्वाची भूमिका असते. परंतु आता थोडासा विसर झालाय, तो म्हणजेच रोहिल मात्रे यांना. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 4 चेंडू आणि 10 धावा. षटकाचा खेळ संपला आणि आता दुसरं षटक हाताळण्यासाठी 15 धावा धावफलकावरती तब्बल लागल्या गेल्या. सुरुवात महत्त्वाची होती, ती सुरुवात थोडीशी विस्कटली म्हणायला हरकत नाही. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल प्रणित. आजच्या दिवसात ग्रामीण पॅनल देखील इथून सुरुवात होईल आणि या सुरुवातीचाच दिग्गज सामने आपल्याला बघायला मिळतील, कमालीचे सामने बघायला मिळतील. जतीन मोरे यांचं देखील या स्पर्धेमध्ये इथे स्वागत होते. येणाऱ्या काळात आपण पाहिलं तर कुठला संघ मात्र आगेकूच करेल, कुठला संघ मात्र जिंकेल, पाहूया येणाऱ्या काळात काय होईल आणि काय बिघडेल. प्रणित गोलंदाजी मार्कवर लेदर क्रिकेटचा भरपूर ज्यांच्याकडे आपण पाहतोय एक्सपिरियन्स आहे. तर जाऊया मॅचकडे. यावेळेस मात्र हा फटका चांगला आहे, तिथे अक्षय गोवळकर. दोघांमधलं मात्र समन्वय संपलं आणि जिथे जर आपण पाहिलं तर फलंदाजाला एकाला परतीचा प्रवास करावा लागला. माकुणसर संघाला आता थोडंसं कमबॅक करण्याची संधी मिळाली, कारण धावचीच्या स्वरूपात 2 कडी बाद झाले. आता मैदानाच्या आतमध्ये सुशील हा मात्र दाखल होतोय, ज्याच्याकडे अगदी चांगला दर्जा आहे, चांगलं क्रिकेट, ज्याने मात्र कित्येक वर्ष मात्र या किंगफिशर बोईसर भीमनगर या संघासाठी हाताळलंय. आणि तोच मैदानाच्या आतमध्ये PDPL जी स्पर्धा झाली, ज्यामध्ये रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून चौकार शोधणारा फलंदाज एकमेव राहिला, ज्याचं नाव सुशील, तोच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आई भवानी दंसार आयोजित खासदार चषक 2024चा थरार अगदी दुसरी रजनी आपण अनुभवतोय. थोड्या वेळात जर आपण पाहिलं
तर ग्रामीण हाफ हा देखील चालू होईल, ज्याची मात्र प्रेक्षक आतुरतेने वाट बघतायत. जाऊन पोहोचतोय फलकावरती 20 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला आतापर्यंत 3. प्रणित आपल्याला पाहायला मिळतात. प्रणित मात्रे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, MPL मध्ये ज्याला किताब मिळाला. यावेळेस पॅडल स्वीपचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क अगदी हवा तसा होत नाहीये. प्रॉमिसिंग कनेक्शन बघायला मिळालं नाही, जिथून मात्र सिंगल मिळाली आणि 21 धावा फलकावरती जाऊन पोहोचल्या. अतिशय सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही. फाउंडेशन सेट केलंय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू झाला. रोहिल मात्रेचं षटक थोडंसं कॉस्टली राहिलं. अतिरिक्त धावा मात्र एक्स्ट्रामध्ये आल्या आणि त्या धावा तुम्हाला त्रास देतील नो डाऊट. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. प्रणित अगदी जीवाचा आटापिटा करत मात्र सिंगल कशी वाचेल याच्याकडे लक्ष देतोय प्रामुख्यानं. परंतु इथून सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती, त्या म्हणजेच 22 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ चालू झाला आहे. सुशील आणि दीपक या जोडीवर आता दारोमदार असेल. दोघांकडे मात्र कॅपॅसिटी आहे. अगदी शेवटचा चेंडू या षटकातला. गोलंदाज प्रणित तयार. वेग जास्त आहे या गोलंदाजाकडे, परंतु फलंदाज देखील अगदी त्याला सन्मान देतोय. चांगल्या चेंडूचा सन्मान झाला पाहिजे, यस यालाच तर क्रिकेट म्हणतात. जाऊया मॅचकडे, जिथे 2 षटकांचा खेळ संपला. एक घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया DJ साई यांना. ज्या वेळेला स्पर्धा चालू होण्याच्या पूर्वी मी ज्यांचा उल्लेख केला होता, अर्थात तेच राजेश ठाकूर. आपण पाहू शकाल आज वय वर्ष 53 वर्ष त्यांचं वय आहे. परंतु काही चपळाईनं, काही चपळता त्यांच्याकडे आहे आणि खऱ्या अर्थानं ही भूमिका खूप महत्त्वाची. क्रिकेटला त्यांनी मात्र जपलंय. फिटनेसकडे सातत्याने लक्ष देत आहेत. त्याचबरोबर लल्लू मामा देखील आम्हाला पाहायला मिळत आहेत 50+ येणाऱ्या काळात. मात्र आपण पाहतोय ज्यांनी धनसर गावाला एक चांगलं क्रिकेट दाखवलं ओव्हरऑल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. यावेळेस फुलर लेनचा चेंडू आणि फुलरच्या चेंडूचा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 या धावसंख्येवरती. गोलंदाज राजेश तयार. यावेळी हा देखील फटका समोरच्या दिशेनं. तिथे मात्र प्रणित ते मात्र तैनात आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर आता मात्र चेंडू अगदी योग्य टप्प्यावर आला आणि अगदी खेळपट्टीवर अगदी लाईन अँड लेंथने मात्र चेंडू हाताळला. यावेळेस आपण पाहू शकाल क्या बात आहे. वय वर्ष 53 आपण पाहू शकाल. हाऊ द जोश. यस, आपण पाहू शकाल खऱ्या अर्थानं चांगला गोलंदाजी राजेश यांच्या माध्यमातून. चेंडू पडल्यानंतर जास्तीत जास्त स्किट प्रकारची गोलंदाजी ज्यांची असते आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हरऑल क्रिकेटमध्ये काय कमालीची बॅटिंग राहिली आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील जी भंडाराळी चषक राहिलं त्यामध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी करणारे हेच ते खेळाडू आपण पाहू शकाल. राजेश ठाकूर. नवीन बॅटर समीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल समीर मात्र दाखल होत आहेत. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला 3. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ती म्हणजेच आता 27 धावा 27. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू झालाय. यावेळी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 28 या धावसंख्येवरती. येणाऱ्या काळात आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी असलेल्या षटकात पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर आपण पाहतोय राजेश ठाकूर यांनी चांगला कमबॅक केला, ज्यांनी मात्र भरपूर वेळा असं क्रिकेट खेळलेलं आहे. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव हाच करा तुमचा शिक्षक, ज्या अनुषंगानं मैदानाच्या आतमध्ये जे आता खेळ स्वीकारतायत. अतिशय चांगलं गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार होता परंतु मागे वळून पाहिलं नाही. हा चेंडू मात्र हाफ ट्रॅकरचा होता. तिथे मात्र अथर्व हा खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कमी वयात जास्तीत जास्त चर्चा या देखील खेळाडूची राहिली. मायको विभागात मात्र स्पर्धा होत असतात. तिथे मात्र माकुणसर संघाचा दबदबा सातत्याने पाहायला मिळाला आहे. यावेळेस हा इथे मात्र क्षेत्ररक्षण झालं अक्षय गोवळकर यांच्या माध्यमातून. सिंगल मिळाली. अगदी शेवटचा चेंडू असेल या षटकातला. लास्ट बॉल 30 धावा फलकावरती. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि अगदी शेवटचा चेंडू असेल या षटकातला. हाफ ट्रॅकरचा चेंडू होता. केतन यांच्याकडून चुकी झालंय.
1+1 अशा 2 धावा 32 32 ऑन द स्कोर कार्ड. 32 धावा फलकावरती आहेत. अगदी शेवटचा चेंडू असेल या षटकातला. या मैदानाचा जर आपण आढावा घेतला 32-32 लास्ट बॉल. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा होणारा मॅच देखील तेवढाच महत्त्वपूर्ण असेल. यावेळी जर आपण पाहिलं तर चौकार मिळाला. दिवेश पाटील तर एका बाजूला वंदेश पाटील, अजय पाटील एका बाजूला, अर्चू भाऊ भावेश अभि तर एका बाजूला रवींद्र गोटू आपल्याला पाहायला मिळतील. नितेश बघायला मिळतील. असे दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा मॅच देखील तेवढाच महत्त्वपूर्ण असेल. 2 कर्णधार रेडी राहायचा. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. यावेळी हा फटका चांगला खेळला आहे. जिथे मात्र आपण पाहू शकाल पॅडल स्वीपच्या माध्यमातून आलाय चौकार. तर जाऊया मॅचकडे. यस नितेश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितेश किणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नीतू एक उत्कृष्ट क्रिकेटपटू. यावेळीच आपण पाहू शकाल सॉफ्ट हँडने मात्र इथे सिंगलला ढकलण्याचा प्रयत्न केला. अगदी रिस्की रन जोखीम पत्कारली आणि सिंगल मात्र मिळवून दिली. धावसंख्या जाऊन पोहोचते 41. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला 2. फलंदाज डाव्या हाताचा दीपक ज्याने मात्र खऱ्या अर्थानं चांगल्या रीतीने फलंदाजी आतापर्यंत हाताळली. चेंडू मात्र निघून जातोय लॉंग लेगला जिथून सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आत्तापर्यंत 42. ब्रँडन मॅकलम याचा जर्सी क्रमांक 42. खऱ्या अर्थानं IPLचा पहिला सामना IPLला सुरुवात झाली 2008ला आणि पहिल्याच मॅचमध्ये 150 धावा. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा तो सामना होता. KKR संघाकडून मात्र सलामीवीर आले आणि 150 धावा ठोकल्या. खऱ्या अर्थानं आपण पाहतो चिन्नास्वामी स्टेडियममध्ये. धीरज घरत आपल्याला पाहायला मिळतात. ओबामा या नावानं भरपूर प्रसिद्धी या क्रिकेटच्या पटलावर मिळाली. ज्या मोठमोठ्या स्पर्धा असतात जिथे साईड पॅकर संघ कुणाचे असतील तर सफाळी विभागात धीरजचं नाव देखील अग्रगण्य आहे. जाऊया मॅचकडे. जिथे स्कोर कार्डचा विचार जर आपण केला तर 42 आणि 43 आणि चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर आत्तापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला आहे. जाऊया मॅचकडे. यावेळी दीपकचा फटका इंटू द गॅप. चेंडू मात्र थांबणार नाही. 4 आणि अगदी शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यस 47 झालेत. यावेळी हा देखील चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 51. एका बाजूला आपण पाहतोय तर सदानंद भोईर सरांना विनंती करतोय की प्लीज या तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला हर्षद पाटील अर्चू आणि एका बाजूला आपण पाहू शकाल श्रीराम मायखोप बी अर्थातच मायखोप बी. या अजय या लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. तर सदानंद भोईर सरांच्या माध्यमातून आपण टॉस करणार आहोत. या टॉस करते या मायखोप संघ. अजय लवकर लवकर या, वेळ घेऊ नका. वंदे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी मात्र भरपूर गोष्टी ज्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. अगदी तरुणांचा आदर्श म्हटलं तरी हरकत नाही. तर आपण टॉस करणार आहोत. सदानंद भोईर सर आहेत. तर आपण टॉस करतोय. एका बाजूला आपण पाहू शकाल मायखोप बी तर एका बाजूला साई गणेश सातपाटी आहे. उडवा
टेल्स इज कॉल अँड इट इज टेल्स. अर्थात आपण पाहू शकाल सदानंद भोईर सर तुम्ही मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. तर नाणेफेक मात्र साई गणेश ए या संघाने जिंकलाय. एकंदरीत हर्षद पाटील सुरुवात गोड झाली स्पर्धेची, कारण टॉस तुम्ही जिंकलात. तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. समोरचा संघ मायकोबी अगदी तुल्यबळ आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 27-30 पर्यंत. या स्पर्धेबद्दल काय म्हणशील, या आयोजनाबद्दल काय म्हणशील? धनसार नगरीमध्ये हे आयोजन बघून काय म्हणेन? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि दनसारमध्ये खेळायला आम्हाला खूप मजा येते. यस, थँक्यू सो मच. जाऊया वंदेश सरांकडे. अगदी आपण पाहू शकाल. धन्यवाद हर्षद. जर एकंदरीत तुम्ही नाणेफेक जिंकला असतात तर तुमचा निर्णय काय असता? निर्णय क्षेत्ररक्षणच असता, पण ठीक आहे, मनाच्या विरुद्ध निर्णय आलेला आहे, तरी पण चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करूयात. अगदी त्यांनी म्हटलं की 27 ते 30 धावा इनफ. तर तुम्ही बॅटिंग करत असताना देखील सहजरित्या हार मानणार नाही, कारण प्रत्येकाला वाटतं की ही स्पर्धा आपण देखील जिंकलो पाहिजे. त्यांनी म्हटलं 27 धावा. तुम्ही बॅटिंग करत असताना 4 षटकांचा पाठलाग करतील. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? 35+ करण्याचा प्रयत्न करूयात. आता खेळ आहे, शेवटी काय होईल माहिती नाही, पण नक्कीच चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला देखील तोच प्रश्न असेल. स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल काय म्हणाल? पहिल्यांदाच धनसर गावात 50,000ची टुर्नामेंट होते आणि ती पण एक लाईव्ह टुर्नामेंट होते. चांगलं वाटतं आहे की कुठेतरी धनसरचं क्रिकेट पुढे जातं आहे हे पाहताना. म्हणजे खूप पूर्वी जेव्हा धनसर संघाला पाहायचो तर मायखूप गावामध्ये जेव्हा यायचे तेव्हा जिंकूनच जायचे. तदनंतर कुठेतरी मागे पडला संघ, पण आज परत एक त्याच जोशामध्ये खेळतो आहे आणि सुंदर आयोजनसुद्धा करतो आहे सगळ्या धनसर टीमला आणि बाकी. थँक्यू सो मच. धन्यवाद वंदे सर. बस पहिला चेंडू पडला. पहिल्या चेंडूवर आघात केला, परंतु चेंडू नो स्कोर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आला आमच्यापर्यंत. खूप चांगला फटका होता. फलंदाज जर पाहिला तर मिस्टर रोहिल आपल्याला पाहायला मिळतोय. रोहिल आणि अथर्व आपल्याला पाहायला मिळते. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टॅपचा फटका होता. सुरेख पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय. इथून जर पाहिलं तर या टॅपच्या फटक्यावर सिंगल रन्स येईल. पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने कॅप शॉट खेळला होता. तर मात्र आपण पाहतोय चेंडू डॉट चेंडू आलाय. आतापर्यंत जर पाहिलं तर चेंडूचा खेळ झालाय 3. खूप चांगला गोलंदाजी येथे मात्र हाताळताना आपल्याला पाहायला मिळतंय. सुशील पुन्हा एकदा. आता मात्र गॅप शॉट खेळतोय. अथर्वच्या बॅटमधून पहिला चौकार येईल. या ओव्हर मधला 5 धावा. जर पाहिलं तर सर्वाधिक धावा इथे मात्र जमवल्या गेल्या आहेत किंगफिशर भीमनगरच्या संघाच्या मार्फत, कारण की हायेस्ट स्कोर असेल. दीपक ज्या पद्धतीने बॅटिंग केली आपल्या संघासाठी खूप चांगली, आणि त्यानंतर एक हायेस्ट स्कोर म्हणून या टुर्नामेंटचा आपल्याला पाहायला मिळतोय. हा नो चेंडू आहे. इथे मात्र फायदा उचलता आला नाहीये. सिंगल रन्स मिळेल एक्स्ट्राच्या रूपाने. 6 धावा. पुन्हा एकदा हा वाईट चेंडू, अतिरिक्त धाव पाहायला मिळते. ओहो, आता मात्र करारी फटका पाहायला मिळतोय. या चेंडूवर जर पाहिलं तर आणखीन एक मोठा फटका, चौकार येतोय. सरासरी मेंटेन करावी लागेल. 13ची सरासरी आहे, परंतु आतापर्यंत 11 धावा स्कोरबोर्डवरती झाल्या आहेत. इथून जर पाहिलं तर मिस्टर रोहिल आणि दुसऱ्या बाजूला अथर्व आपल्याला पाहायला मिळतोय. अटॅकिंग फलंदाज आहेत, परंतु खूप परिश्रम करावे लागतील.
मोठे फटके मारण्यासाठी गॅप शॉट खेळण्यासाठी. इथे मात्र जर पाहिलं किंगफिशर संघ थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय. गोलंदाजी मागवर गोलंदाज येतोय मिस्टर विनय. विनयला पाहायला मिळेल कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. 11 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज सुशील यांनी पहिला षटक हाताळल्यानंतर. आता मात्र मिस्टर अथर्व पाहतोय आपण पहिला चेंडू फेस करेल. विनयाचा लोअर फुलटच चेंडू आता स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये चेंडूला अडवतोय. खूप चांगला इथे मात्र चेंडू हाताळला गेला. समोर मारण्यासाठी मजबूर केलं मात्र पुन्हा एकदा गॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे परंतु नाही. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतोय. सिंगल रन्स ने स्ट्राईक रोटेट होईल. रोहिल येईल स्ट्राईक एंडवर. रोहिलकडे देखील क्षमता आहे, चांगली ताकद आहे. फटके इथे गॅपमध्ये खेळू शकतोय परंतु विनय पुण्याचे एकदा हा चेंडू ओहो कट शॉट खेळलाय. इथे मात्र डायरेक्ट हिट आणि गडी बाद. अथर्व बाद होतोय. पुन्हा एकदा पाहायला मिळेल पुढचा चेंडू. फलंदाज अक्षय आल्या मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय फक्त गॅप नक्कीच मिळत नाही त्यांना. चेंडूला जर पाहिलं तर 4 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले आहेत विनयचे. हा फटका चांगला आहे परंतु सिंगल रन्स इथे मात्र चोरली जाईल. 13 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. शेवटचे चेंडू असेल या षटकातील. विनयचं मात्र सक्सेसफुल षटक राहिलंय. एक गडी देखील बाद झाला. रनआउटच्या रूपाने का असो मात्र गडी इथे बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे. टॅपचा फटका समोरच्या दिशेने घेतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. रन्स इथे मात्र नक्कीच मिळणार नाहीये. डॉट चेंडू जातोय. 13 धावा आपण आतापर्यंत पाहिलं तर 2 षटकाचा खेळ कंप्लीट होतोय. ब्रिजेश येतोय गोलंदाजी मार्कवर अक्षयसाठी. हा फटका सुरेख आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कुणालला आपण पाहतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण कुणालच्या मार्फत. पुन्हा एकदा हा चेंडू थोडासा शरीरापासून लांब फेकला गेला. अक्षयला वाटलं होतं चेंडू वाईट मिळेल मात्र लेंथ लाईनने गोलंदाजी केली जाते. विचार केला तर मिस्टर ब्रिजेश याचा चांगला चेंडू हाताळला गेला. पंचांकडे कुठेतरी वळून पाहता येतं परंतु पंचांचा निर्णय हा अंतिम आहे आपण पाहतोय. सर पाहिलं तर ब्रिजेचा हा पुढचा चेंडू षटकातील 3रा चेंडू असणार आहे. थोडंसं शॉर्ट ऑफ लेंथ वापरली. कुणालकडे चेंडू जातोय. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत मात्र सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाते. आतापर्यंत 14 धावा. एक सिंगल डबलने काहीच होणार नाही. मोठे फटके मारावे लागतील. फटका सुरेख आहे. समोरच्या दिशेने खेळलाय परंतु तितकंच चांगले क्षेत्ररक्षण. पुण्याच एकदा पाहिलं तर आपण पाहतोय मिस्टर विनय आला चेंडू जवळ आणि चांगलं फील्ड केलं त्यांनी. त्या ठिकाणी ब्रिजेश पुण्याच एकदा. आता मात्र आडव्या बॅटचा उपयोग. कुणालला चकवा देत चेंडू निघून गेला आहे. अच्छा वगैरे. आता मात्र इथे रनआउटचा चान्स होता. कुणालकडे चेंडू आणि सरळ फेकी केली स्टँड जवळ. गडी बाद होतोय मिस्टर रोहिल. विचार केला किंगफिशर संघाचा तर खूप चांगला खेळलाय. टॉप स्कोर बनवण्यामध्ये आज सक्षम राहिलाय. खूप चांगली फलंदाजी केली. विचार केला तर
मिस्टर दीपकच्या माध्यमातून आपल्याला सावकाराची आतिषबाजी पाहायला मिळाली आणि त्यानंतर एक चांगला स्कोर पाहायला मिळाला. दीपक, ओहो, खूप चांगला चेंडू दीपकचा. पहिला चेंडू डॉट करतोय. 5 चेंडू शिल्लक आहेत. आपण पाहतोय देखील चेंडू पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एक सिंगल रन्स मिळेल. 4 चेंडू झालेत. यस, 4 चेंडू आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा हा चेंडू औपचारिकता नक्कीच शिल्लक आहे. कुणालकडे पुन्हा एकदा चेंडू रनआउटचे चान्स होता, परंतु तिथे मिस्टर विनय आपल्याला पाहायला मिळाला. थोडंसं गॅदर करताना चुकले गेले. शेवटचा चेंडू औपचारिकता आहे नक्कीच. यस, इथे मात्र चेंडूवर हा सामना जर पाहिला तर किंगफिशर संघ विन होतोय. यानंतर आणखीन एक लढत आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त लढत. एका बाजूला सातपाडी संघ आपल्याला पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला मायखोप बी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच घेतोय आपण. मिस्टर दीपक ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.